सर काय सांगणार काल फिरंगीपाळमध्ये आपल्या पोलीस विभागानं काही मारहाण केलं असा आरोप गावकरी करत आहेत. व्हिडिओ असे व्हायरल होत आहेत, काय सांगणार? ती घटना अशी आहे की परवाच्या दिवशी आमगाव पोलीस स्टेशन येथील काही महिला अधिकारी व महिला अंमलदार हे येणारा जो रास्ता रोको आंदोलन आहे त्याच्या संदर्भाने एक कायदेशीर उपाययोजना म्हणून नोटीस सर्व करायला या गावामध्ये गेले होते. त्यावेळेस तेथील एक संतोष जुनोडे नावाच्या व्यक्तीने आणि त्याचे कुटुंबियांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तेथे मारहाण केली होती आणि त्यांच्या शासकीय कर्तव्यात त्यांनी अडथळा आणला होता. त्याबद्दल आपण आमगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता आणि सदर गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते त्यांना अटक करण्यासाठी आपली काल टीम गावामध्ये गेलेली होती. गावामध्ये त्या आरोपींचा शोध घेतला असता ते एका घरात लपून बसलेले होते, कुलूप लावलेले होते. तर कायदेशीर प्रक्रिया करून आपण ते कुलूप तोडून त्यांना काल ताब्यात घेतले. ते ताब्यात घेत असताना तिथील काही स्थानिक नागरिकांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरोपितांना सोडा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. आपल्या पोलिसांनी त्यांना बाजूलाच सुरुवातीला ढकलले, परंतु त्यातल्या काही समाजकंटकांनी त्यामध्ये थोडी दगडफेक पोलिसांवर केली. त्यामुळे सौम्य बळाचा वापर करून त्यांना तिथून पांगवण्यात आले. ती गाडी 2-3 मिनिटांमध्ये त्यांना पांगून त्या आरोपींना घेऊन जाऊन गाडी काढून आपण ती सगळी प्रोसेस केलेली आहे. सर आरोपी किती अटक केले आहे काल? तर याच्यामध्ये जे परवाच्या घटनेतील 3 आरोपी जे होते ज्यांनी आम्हाला आमच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली होती त्या 3 आरोपितांना आम्ही अटक केली आहे. परवा जे होते त्यांनी आपल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मारहाण केली, त्यामुळे आपण ॲक्शन घेतलेली आहे. मी सध्या गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगर परिषद हद्दीत येणारा गाव किळंगीपार या गावात आहे. या गावातील नागरिकांना देशी दारू दुकान बंद करण्यासाठी आंदोलन मागील 2 महिन्यापासून पुकारलेलं आहे. मागील 20 मार्चला तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन पण केले होते आणि 13 आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल पण झालेला होता. आमच्यासोबत बोलण्यासाठी गावकरी महिला आहेत. बाई, काय सांगणार? आपण दारूबंदीसाठी आंदोलन पुकारलं, काय मागणी आपली? आम्हाला दारूबंदी पाहिजे आणि पाहिजे. किती आपल्या गावामध्ये किती देशी भट्टी आहेत, किती बार आहेत? 3 आहेत. काय मागणी काय आपली? आमची मागणी आहे का दारूबंदी पाहिजे ह्या गावात. काय समस्या होत आहे दारू पिण्यामुळे आम्हाला खूप तकलीफ आहे. आमच्या पती रोज दारू पिऊन येतात आणि आम्हाला रोज मारतात ना. आमच्या लेकरा बारायला बिलकुल शिकायला जाऊ देत नाही, जेवण करायला देत नाही, मनमानी मारतात. आपली मागण्या पूर्ण झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? 10 तारखेला आम्ही चक्का जाम करणार आहोत ना, रेल्वे बी बंद करणार आहोत आणि संतोष दोनवड्याला सोडण्याची प्रार्थना करा तुम्ही ना. सोडल्या पाहिजे. त्यांना आम्हाला मार्गदर्शन दाखवला. ते आमच्या गावाच्या राजा आहेत. त्यांना आम्हाला सगळ्यांना एवढ्या गावाला त्यांना आम्हाला मार्गदर्शन दाखवला. असा नाही का नाही म्हणून 10 तारखेला किती लोक राहणार तिथं आंदोलनमध्ये? पुरा गाव राहतील ना, लहान लहान मुलं बी राहतील ना, मुली बी राहतील, साड्यावाल्या बी. आमच्यासोबत आणखी आंदोलनकर्ते आहेत. ताई, काय सांगणार? 10 तारखेला आपण आंदोलन पुकारलेलं आहे. मागील 2 महिन्यापासून आपण आंदोलन करत आहेत दारूबंदीसाठी आणि 10 तारखेला आपली काय भूमिका राहणार तिथं? मागील 2 महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण आम्हाला शासन किंवा पोलीस पाटील कोणीही आम्हाला सपोर्ट करत नाही. जे सपोर्ट करणारे होते कालही त्यांना घेऊन गेले, तर आम्ही करणार कसे? आम्ही आंदोलन करणारच आहोत. 10 तारीखला येत्या 10 तारीखला आम्ही रेल्वे रोको आणि रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. काल आपल्या गावी काही झालं होतं का? काल जे आमचे पुढाकारी होते ज्यांनी आम्हाला हे सांगितलं, मार्गदर्शन दाखवला, आम्हाला सपोर्ट करत होते, बायांना सपोर्ट करत होते, त्यांना उचलून घेऊन गेले. आम्ही त्यांच्यासमोर गेलो तर त्यांना मारहाणी केला. तर 10 तारखेला आपण आंदोलन करणार आहे. किती लोक राहणार तिथं आंदोलनमध्ये? मुलं बाळं सर्व पकडून शनी आम्ही 1500 लोक राहणार आहोत. निश्चित आमच्यासोबत आणखी आंदोलनकर्ते आहेत. ताई, काय सांगणार? काल आपल्यावर पोलिसांनी हल्ला पण केले आहेत, आपल्याला घाव पण लागलेले आहेत, तर काय सांगणार आपण? आमच्या इथं नाही का संतोष भाऊला नेत होते. आम्ही गाडी सामने म्हणजे गेलो होतो. त्याने गाडी सामने उठासाठी आम्हाला नाही का त्यांना म्हणजे लाठी चार्जनं आम्हाला त्यानं मारमूर केला. आम्हाला त्या लोकांना ना हटो म्हणला, आम्हाला घरात येऊ त्या लोकांना मारला आम्हाला. म्हणजे आम्ही घाव दाखवतो, पहा हे घाव. आपल्या मागण्या पूर्ण झाली नाही तर आता पुढची भूमिका काय राहणार? आमची पूर्ण मागणी होणार नाही तर आम्ही रस्ता रोखून आंदोलन करणार, रेल्वे पण करणार. आमच्या संतोष दोनवेळा सोडणार नाही तर आम्ही अजून आंदोलन करणार. आता गावाची काय परिस्थिती आहे? आता गावाची अशी वातावरण आहे का भीतीची पूर्ण हे म्हणजे वातावरण आहे. नक्कीच किळंगीपार गावात आता भीतीचं वातावरण आहे आणि मागील 2 महिन्यापासून किळंगीपारचे नागरिक आंदोलन करत आहेत दारूबंदीसाठी आणि आजच्या पुढची भूमिका गावकऱ्यांना घेतली आहे की येत्या 10 एप्रिलला रस्ता रोको आणि ट्रेन रोको असे आंदोलन करणार आहेत. साईद पठाण,
TV 9 मराठी गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.